डिवाइन अँड डिकोड या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे. आज आपण 13 एप्रिल ते 19 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य बघणार आहे. प्रथम आपण पाहूया मेष राशीसाठी हा आठवडा कसा असणार आहे. हा आठवडा मेष राशीसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. नवीन सुरुवातीचे संकेत मिळत आहेत. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत ओळखली जाईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. काही नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, त्या आत्मविश्वासाने स्वीकारा. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्च टाळा. नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा ठेवला तर गैरसमज दूर होतील. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला आहे, पण तणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. वृषभ, हा आठवडा वृषभ राशीसाठी स्थिरता आणि समाधान देणारा आहे. जुनी कामे पूर्ण होतील आणि त्यातून यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे, पण गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. मित्रांसोबत भेटीगाठी वाढतील. प्रेमसंबंधात गोडवा राहील. आरोग्य चांगले राहील, पण आहार आणि दिनचर्या सांभाळा. मिथुन, हा आठवडा मिथुन राशीसाठी संधी आणि संवादाचा आहे. नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्यातून फायदा होईल. कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट किंवा संधी मिळू शकते. तुमचे विचार आणि कल्पना लोकांना आवडतील. आर्थिक बाबतीत थोडी चढउतार राहू शकते. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल दिसतील. प्रवासाचे योग आहेत. आरोग्य सामान्य राहील. कर्क, हा आठवडा कर्क राशीसाठी भावनिकदृष्ट्या थोडा संवेदनशील असू शकतो. कुटुंबाचा आधार मिळेल, त्यामुळे मन शांत राहील. कामाच्या ठिकाणी थोडा ताण येऊ शकतो, पण संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. नातेसंबंधात संवाद वाढवणे गरजेचे आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या, विशेषतः झोप पूर्ण घ्या. सिंह, हा आठवडा सिंह राशीसाठी आत्मविश्वास आणि यशाचा आहे. तुमची नेतृत्व क्षमता समोर येईल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि काही मोठी संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात आनंद आणि समजूतदारपणा वाढेल. मित्रांसोबत वेळ छान जाईल. आरोग्य उत्तम राहील. कन्या, हा आठवडा कन्या राशीसाठी नियोजन आणि प्रगतीचा आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळू लागेल. कामात लक्ष केंद्रित ठेवा आणि घाई टाळा. आर्थिक बाबतीत फायदा होईल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नातेसंबंध मजबूत होतील. आरोग्य सामान्य राहील. तुला, हा आठवडा तुला राशीसाठी संतुलन राखण्याचा आहे. काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल साधणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल. काही नवीन संधी मिळू शकतात. नातेसंबंधात सकारात्मक बदल दिसतील. मित्र आणि कुटुंबाचा आधार मिळेल. आरोग्य चांगले राहील. वृश्चिक, हा आठवडा वृश्चिक राशीसाठी बदल आणि आव्हानांचा आहे. काही अनपेक्षित घटना घडू शकतात, त्यामुळे तयार राहा. कामात नवीन जबाबदाऱ्या येतील. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घ्या. नातेसंबंधात संयम ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या. धनु, हा आठवडा धनु राशीसाठी नवीन संधी आणि उत्साह घेऊन येईल. कामात प्रगती होईल आणि नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. प्रवासाचे योग आहेत. आर्थिक स्थिती सुधारेल. नातेसंबंधात आनंद राहील. मित्रांसोबत वेळ घालवाल. आरोग्य चांगले राहील. मकर, हा आठवडा मकर राशीसाठी मेहनत आणि संयमाचा आहे. कामात यश मिळेल, पण थोडा वेळ लागू शकतो. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नातेसंबंध मजबूत होतील. आरोग्य सामान्य राहील. कुंभ, हा आठवडा कुंभ राशीसाठी सर्जनशीलतेचा आणि बदलांचा आहे. नवीन कल्पना सुचतील आणि त्यातून फायदा होईल. कामात काही बदल होऊ शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. मित्रांसोबत वेळ छान जाईल. आरोग्य चांगले राहील. मीन, हा आठवडा मीन राशीसाठी सकारात्मक आणि लाभदायक आहे. कामात कौतुक मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
नातेसंबंधात प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. आरोग्य उत्तम राहील. हे होतं या आठवड्याचे राशी भविष्य. तुमची रास कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. हा आठवडा तुमच्यासाठी कसा गेला हे देखील आम्हाला सांगा. आणि हो, अशाच साप्ताहिक राशी भविष्यासाठी डिवाइन अँड डिकोडला आजच सबस्क्राईब करा.